वंदे मातरम। अरे मोदी तेरी हिटलर शाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे मोदी तेरी गुंडागर्दी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मारेगा, अरे जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मारेगा। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, अरे धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। गृह मंत्री अमित शाह मुर्दाबाद, 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 गृह मंत्री अमित शाह मुर्दाबाद। मुर्दाबाद, मुर्दाबाद। बंधूंनो, देशातल्या 22 विद्यार्थ्यांनी या नीटचा पेपर फुटल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहे. त्यांच्या आई वडिलांच्या भावना काय असतील, काय असतील? 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कशामुळे? हे नीटचा पेपर फुटल्यामुळे. एकटा श्रीकांत गेला, त्याचं कुटुंब उघड्यावर आले. एकुलता एक मुलगा होता. हे 22 मुलांच्या आई वडिलांची काय भावना असेल? या 22 मुलांच्या आई वडिलांना काय वाटत असेल? नरेंद्र मोदी, तू या 22 मुलांच्या हत्यार आहेस. धर्मेंद्र प्रधान, तू या 22 मुलांचा कातील आहेस. तू या 22 मुलांचा हत्यार आहेस. तू या 22 मुलांचे जीव तू घेतलेले आहेस. तुझ्या व्यवस्थेनं या 22 मुलांचे जीव घेतलेले आहेत. त्या 22 मुलांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्या 22 मुलांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो, आदरांजली व्यक्त करतो. हे रस्त्यावरती यायचं कारण म्हणजे पुन्हा परीक्षेमुळे कुठल्याही विद्यार्थ्याचा जीव जाता कमी नाही कामा नाहीये. या महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला, या टर्बूच्या सरकारला कळालं नाही, पण या देवेंद्र फडणवीस नामक हरामखोर सरकार, मुख्यमंत्री काल म्हणला, कर्नाळकर साहेब काल म्हणला की पोलिसांनी म्हणे संयम राखला. दिल्लीमध्ये पोलिसांनी म्हणे संयम राखला. फडणवीस साहेब, तुम्हाला काय त्या विद्यार्थ्यांचे जीव घ्यायचे होते का हो? संयम राखला याचा अर्थ काय? तुम्ही मारणार आहात का आमचे जीव? मारणार आहात का? संयम राखला याचा अर्थ काय होतो? संयम राखला, अरे दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या पॅरासाईड माणसा, दुसऱ्याच्या दान धर्मावरती तुझी अख्खी जमात जगते भाडखाऊ. तुझी ही जी जमात आहे ना, आमच्या दान दक्षिणावरती पालन पोषण करणारी जमात आहे. आणि तू म्हणतो पोलिसांनी संयम दाखवला. पोलिसांनी संयम दाखवला? अरे काय तुम्हाला जीव मारायचे होते का ते विद्यार्थ्यांचे? देवेंद्र फडणवीस, तुझा सुद्धा मी जाहीर धिक्कार करतो, तुझा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. त्या सदाभाऊ खोत नामक हरामखोर माणसांनी शेतकऱ्याचं नाव सांगून शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती मोठं झालेला होता हरामखोर सदाभाऊ खोत. आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी करतो, आतंकवाद्यांशी करतो. अरे तुला लाज नाही का वाटत रे सदाभाऊ खोता? लाज विकली का रे सदाभाऊ खोता? बंधूंनो, याच्या पुढे मला तुम्हाला सांगायचं आहे, नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने तुम्हाला जय श्रीराम तुमच्या मनामध्ये पेरलेला आहे, तो जय श्रीराम हा नरेंद्र मोदीचा नाहीये. हा जय श्रीराम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तुमच्यावरती बिंबवलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तुमच्यावरती बिंबवलेला आहे. मला त्या नरेंद्र मोदीला आठवण करून द्यायचंय, ज्यावेळेस या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर ओबीसी, एससी, एसटीला आरक्षणाचा अधिकार मिळवून देत होते, त्यावेळेस या देशातलं ज्याला तुम्ही लोकमान्य म्हणता त्यांना मी भटमान्य म्हणतो. भटमान्य टिळक, तुम्ही त्यांना लोकमान्य म्हणता, मी भटमान्य म्हणतो. त्या भटमान्य टिळकांनी विधानसभेत एक उद्गार काढला होता. ते उद्गार होतं, तेल्या तंबोळ्यांना विधानसभेत पाठवून काय नांगर हाकायचंय का? तेली ही जात आहे आणि तेल्या ही जातीवाचक शिवी आहे. तांबोळी ही जात आहे आणि तांबोळ्या ही जातीवाचक शिवी आहे. या भटमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या अगोदर तुमचा
आमचा जातीचे नावं घेऊन अपमान केलेला आहे. मोदी साहेब, तुम्ही ज्या जातीतनं तेली समाजातनं येता त्याच तेली समाजाला हिणवण्याचं काम तुमच्या आधी या टिळकांनी केलेलं आहे. मोदी साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, या देशातल्या बहुजनांना न्याय, अधिकार, हक्क मिळावेत म्हणून तुम्ही लढा उभा करा. आरएसएसच्या नादी लागून तुमची ही अवस्था करून घेऊ नका. तिधारे मध्ये जातात इथल्या आरएसएसच्या नादी लागून हे तुमची अवशी वाईट आमची अपेक्षा नव्हती. तुम्हाला असं रस्त्यावरती आणायची आमची अपेक्षा नव्हती, परंतु ना इलाजास्तव आम्हाला हे करावं लागत आहे. ज्या व्यवस्थेने तुम्हाला जय श्रीराम म्हणून आतापर्यंत गंडवलेलं आहे, तुम्हाला सांगतो बंधूंनो, या देशामध्ये आसाराम नावाचा एक हरामखोर संत आहे. आसाराम नावाचा आसा हराम नावाचा एक हरामखोर संत आहे. त्या संताला मार्च 2026 मध्ये मेडिकलचं कारण सांगून पॅरलवरती तो बाहेर आलेला आहे. मेडिकलच्या नावावरती पॅरलवरती तो जेलच्या बाहेर आहे. इथल्या न्याय व्यवस्थेनं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आणि त्या हरामखोर आसाराम बापूंनी काय केलेलं आहे तर 12वी शिकलेल्या मुलीला आपल्या आश्रमामध्ये